सई यापुढे माझे डिसिजन्स तेच तुझे डिसिजन्स. हे सई अगं त्याच्याकडे काय बघते, माझ्याकडे बघ ना सई. मी बघतोय ना तुझ्याकडे. म्हण आय लव्ह यू, म्हण आय लव्ह यू. आता म्हण ना आय लव्ह यू, म्हण आय लव्ह यू. हात सोड प्लीज. हात सोड सुयश, हात सोड. सेफ. आदित्य यार, मी दरवेळी रडत असताना तू असं माझ्या बरोबर काय येऊन थांबतोस? मला माहितीये तुला मी रडलेलं असं आवडत नाही, पण मला सुद्धा नाही आवडत मी रडताना समोर असलेलं. तू जा ना प्लीज, तू जायचं प्लीज जा. बघ अगं, आता मी तिथं गेलो तरी मनाने इथेच असणार ना ग. त्यापेक्षा इथंच थांबतो ना, म्हणजे कन्व्हिनियंट होईल. यार तुला कळत कसं मला सगळं कळतंय से, म्हणून तर मी तुला थांबवत नाही. तुला रडावं असं वाटतंय ना, मी एका शब्दाने तुला थांबवणार. हा, तुला जेव्हा आपणहून बोलावं असं वाटेल मी आहेच. सो टेक युअर टाइम. मैना. जिजू, मैना नहीं, नैना. मैना कुछ कहना चाहता हूँ. अच्छा अच्छा अच्छा, तसं होय. मला वाटलं तुम्ही मला मैना म्हणाला, पण माझा पोपट जा. झाली बकवास बडबड करून झाली का तुझी? जिजू, मला ना कधी झालीये आणि तुम्हाला पण. मी एकदम फिट अँड फाईन आहे. डॉक्टर आहे मी, डॉक्टर, बिझनेसमॅन आहे. पण तू कोण आहे? तो जिजू, तुम्हाला तिकडे कोणी दिसतंय का? मला ना फक्त 2 खुर्च्या दिसतायत. नाही ना, तुझ्या तोंडाला ना स्टिचेस घातल्या पाहिजे. मी काय विचारतोय तू, मग काय सांगते? तू आदित्य कोण आहे? जिजू, तो नाही, ते आदित्य, ते ना, ते माझे होणारे अहो आहेत. मला नाही वाटत तर, कारण असं असेल तर तो माझ्या सई बरोबर काय करतोय? जिजू, तुम्ही असं काही समजू नका हो. त्यांच्यात मैत्री आहे. प्यायलो म्हणून नाही सांगत आहे, पण एक मुलगा आणि एक मुलगी ना कधीच फक्त मित्र नाही असू शकत. पण जिज्जा साली असू शकतात ना. काय? अहो म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जिज्जा साली बनू शकतात. हा, त्यासाठी ना तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना सई, हा, तिचं आणि माझं लग्न व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुला तुझ्या त्या आवडलाय ना कंट्रोल केलं पाहिजे. मला त्याच्यावर सॉलिड डाऊट आहे. वेटर, अजून एक चूक करू देत त्या सुयशने. त्याच्यानं सरळ मुस्काटात मारणार आहे आणि त्याला सांगणार आहे की तुझं आणि माझं जमणार नाही. मी ना त्याला सरळ सांगणार आहे, तू अशी दुसरी कुठली तरी मुलगी बघ जी तुझे सगळे फालतूचे त्रास सहन करेल. सई, अगं
तू आत्ता इथं चिडचिड केलीस ना तर फक्त तुलाच त्रास होतोय. तो मजेत आहे. हो बरोबर आहे, कारण त्रास होण्यासाठी शुद्धीत असायला लागतं ना. सही अगं, जर तो शुद्धीत असता तर कदाचित असं वागलाच नसता. म्हणजे काय म्हणायचंय तुला? प्रॉब्लेम दारूत आहे, त्याच्यात नाही. दारू हा प्रॉब्लेम आहेच आहे. एकदा नशेत गेला की माणूस कसाही वागतो बघ, तर त्याचा त्यालाही कळत नाही. आणि सुयश विषयी म्हणशील तर शुअर त्याच्यात प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रॉब्लेम कोणात नाहीये. तूच म्हणतेस ना, कुठलाही माणूस असा परफेक्ट आणि सर्व गुणसंपन्न वगैरे नसतो. असा तोही नाहीये, मी नाहीये. तू तुझं आणि सुयशचं कंपॅरिझनही करू नकोस हं. तुझ्यात आणि त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे तो वेगळा आहे, राईट? वेगळी तर तू पण आहेस रात्राणी. अर्थातच त्यांनी चूक केली, मोठी चूक केली आहे, पण मी त्याला या चुकीचा पश्चातापही होईल. तो सॉरीही म्हणेल कदाचित. आपण त्यासाठी आधी त्याला शुद्धीवर यावं लागेल. आणि शुद्धीवर आला ना की माणूस बदलतो. आणि नाहीच बदलला तर आपण बदलू त्याला. आदित्य, तू सगळ्या गोष्टींमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी कशी शोधतोस रे? ते हॉटेलमध्ये टेबलवरती टाकायचं कापड असतं ना, ते टेबल क्लॉथ, त्याच्यावरचे असे छोटे छोटे डाग नाही बघत. उरलेला पांढर स्वच्छ टेबल क्लॉथ हो. कळलं? हो. हो काय काय कळलं? हेच की आता आत गेल्यानंतर आपल्याला हे बघायचंय की सुयश आणि नयनानी मिळून त्या टेबल क्लॉथ वर किती आणि कसे डाग पाडले. चल, खुपली उलटी नसेल केली. ए जुजू, कोण जुजू? तूच माझा जुजूजी. जिजू जिजू जिजू, तू माझा जिजू. हे नाही ना, तू आहे ना उद्या माझ्या हॉस्पिटलमध्ये आपण तुझ्या डोक्याचा आहे ना MRI स्कॅन करू. तुझ्या डोक्यात आहे ना कांदे बटाटे भरलेत. मला माहितीये, कांदे 17 रुपये किलो आणि बटाटे 48 रुपये किलो. काय? बटाटे एवढे महाग असतात? मग मी 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 जाते ना रोज भाजीवाल्याकडे. हे ताई फक्त फक्त विचारते. पण तरी बटाटे एवढे महाग असतात? हो माय गॉड. सई, तुला माहितीये बटाट्याची प्राइस काय असते? ए मिडल क्लास, तुला तरी माहितीये का? 48 रुपये किलो. का? काय बोलतो? बटाटे एवढे महाग असतात? हो माय गॉड. तुला म्हणत होतं ना, मग असे काय वागलंय तेही त्याच्या लक्षात नाही. हे सगळं ठीक आहे, आता बटाट्यांचं मध्येच काय आहे? मला ना या दोघांची लक्षणं ठीक दिसत नाही. मला पण. ए वेटर, ए तुला माहितीये का बटाट्याची प्राइस काय असते माहितीये? सुयश सुयश, बटाट्याची प्राइस आपण बाहेर जाऊन डिस्कस करूया. आता बिल भरून निघूया इथनं. मी बिल भरतो, तू यांना ए मिडल क्लास, गो बॅक, गो बॅक. बिल मी भरणार आहे, बिकॉज आय एम अ बिझनेसमॅन, यू आर अ कॉमन मॅन. मी हे हॉटेल विकत घेऊ शकतो. तू तू बटाटे घे, बटाटे. बटाटे एवढं महाग असतात? जुजू जुजू, मी तुम्हाला सगळ्याचे सगळे भाव सांगते, ऐका. नाही ना, भाव वगैरे सगळं बाहेर जाऊन चल आता इथनं निघायचंय. चल ते तिकडे बाहेर बटाटे ते. चल. हा? हे बघ. मोठे बटाटे, छोटे बटाटे, बघ, सरळ चालत हा या मार्गाने. सुयश बघ, तू बटाटे घे. डेबिट कार्ड चालेल ना? एक मिनिट. अगं काय करतोयस तू? हे बघ, तुझा जॉबही आत्ता सुरू झालाय आणि अजून पगारही झाला नाही. अगं इट्स फाईन. माझ्या स्कॉलरशिपचे पैसे, बक्षीस म्हणून मिळालेले सगळे साठवलेले पैसे वगैरे आहेत. मी आज तयारीने आलोय बघ. ते पैसे तू इथे उधळणार आहेस? काही नको. सही. अगं हे बघ आदित्य,
मला ना माझ्या डॅडूनी उधळण्यासाठी भरपूर पैसे दिलेत, त्यामुळे ते उधळू दे तिथे. आणि तुझा जेव्हा पगार होईल, तुझे हक्काचे पैसे जेव्हा तुला मिळतील ना, तेव्हा तू ते हक्कानी खर्च कर ना. पार्टी दे, एखादं गिफ्ट दे मला. नाहीतर मी स्वतःहून मागून घेईन तुझ्याकडनं, पण आत्ता नाही. सांडल्या बटाट्याचा. मी आले. आता मी पोटॅटो फार्मिंग करणार आहे. पोटॅटो फार्मिंग. सुयश पोटॅटो वाले ऑर्गॅनिक पोटॅटो रेट डबल. डबल. मला ना सगळं डबल दिसतंय जिजू. अहिला असा आदू पण डबल डबल दिसला तर किती मजा येईल ना. सई डबल आदू डबल. सई हे तुझं कार्ड थँक्यू सो मच. आणि हे बिल. नाही, बिल नको, ते टाकून. आता कुठं डस्टबिन? जाऊ दे, आपण कशाला कचरा करायचा. भगवान ने मेरी सुन ली. जिजू तुझी पण मजा आहे माझ्यावर. आदू पण डोनट, सई पण डोनट. आपण निघूया. चला निघूया आपण. लेट्स गो होम. चला. एक मिनिट. आपण कॅबनी जाऊया. कॅब कशाला? माझी गाडी आहे ना. अरे गाडी इथं राहील ना सेफ. उद्या तू पिकअप कर ना कधी दिवस. ए मिडल क्लास. आडू आडू नाव आहे त्यांचा. ओके. आडू तुला माहितीये का ही गाडी कितीची आहे माहितीये? तुला रिटायरमेंट नंतर पण आहे ना जॉब करावं लागेल. एवढी महाग आहे गाडी, कळलं का? ना. हे बघ, आपण जर का गाडी नेणार असू तर मला किल्ली दे, मी गाडी चालवतो. नो बडी टचेस माय कार. माझ्या गाडीला कोणी हात नाही लावत. माझी गाडी आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या अंगाला ना फक्त मीच हात लावणार. कळलं? हो चालेल. चालव ना तू गाडी. अरे आदित्य, काय बोलतोस तू? गाडी तूच चालव. फक्त गाडीसाठी आपल्याला आतमध्ये बसायला लागेल की नाही चालवायला. बाहेर कशी चालवणार? Yes. बरोबर आहे की नाही? Yes. हा, चल 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 चल. चलो कम ऑन. कसा उघडायचा दरवाजा? कसा होता तो? चला चला बस. अरे मागे नाही. ए स्टीअरिंग कुठे? अरे तुझी गाडी ऑटोमॅटिक आहे ना, मग स्टेअरिंग कसं असेल त्याला? अरे म्हणजे तू फक्त व्हॉइस कमांड द्यायची. गाडी इथं जा, गाडी तिथे जा, म्हणजे आपल्या आपणच जाते. का बोलतो खरंच? हा मग गाडी कोणाची आहे? माझी एक गाडी आहे. हा बघा, एक गाडी. हॉर्न प्लीज. गाडी घरी चल. गाडी आता इथून लेफ्ट टर्न घे. येस. आता राईट टर्न. परफेक्ट. गाडी परफेक्ट. आडू तुम्हाला माहितीये सही. आडू जुजू बघा, जुजूंची गाडी कसं त्याचं सगळं ऐकते ना, तसं तुम्ही का नाही ऐकत माझं? नाही ऐकतो की. हे बघ काय तू बोलतीयस मला ऐकू जात आहे. तसं नाही, असं मेरे मेरे दिल की आवाज. हो ऐकली. आवाज खूप खतरनाक आहे दिलाची आवाज. आडू तुम्हाला माहितीये मी ना तुम्हाला कधीपासून बघते. म्हणजे कॉलेजमध्ये असताना तुम्ही भाषण देताना, सही, डिबेट देताना सही, मी तुम्हाला नेहमी बघायचे. तेव्हापासून
आतापर्यंत मी तुम्हाला बघतीये आणि तुम्हाला पाहिलं ना की माझ्या पोटाच्या ना पोटात अशी फुलपाखरं नाचायला लागतात. वाव यार नाही ना, केवढी प्रेमात असतो. मग तुला माहितीये यांना पाहिलं ना, हे बघा माझ्या पोटात फुलपाखरं नाचायला लागली, ढवळायला लागली, ढवळतात. नाही ना प्लीज कंट्रोल. कोण उलटी करतात? अगं इथं नको. सई गाडीत कोण उलटी करतात? कोण उलटी करतात? बाहेर आरामात आरामात. नाही ना, ओकेस ना तू? एक सेकंड, पाणी पी. हे घे पाणी पी. ओके दे. आपण जाऊया लगेच घरी. चल जाऊया. नो एंट्री इन माय कार. सुयश काहीतरी फालतू बडबड करू नकोस. बरं नाहीये तिला. मग तिला बरं नसेल वाटत तर तिला माझ्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स मधनं जाऊ दे. माझ्या गाडीत तिने यायचं नाही. अरे असं काय करतोस? कशी जाणार आहे ती? माझा प्रॉब्लेमच नाही ना. मला माझ्या गाडीत घाण नकोय. इनफॅक्ट मला माझ्या गाडीत हे दोघंही नकोय. माझी गाडी काही गरीब रथ नाही आहे, कळलं का? यू टू गेट आउट. आपण दोघं मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ. हे दोघं जर का येणार नसतील ना तुझ्या बरोबर तर मीही येणार नाही. ओके ठीक आहे, मी एकटा जातो. सुयश ऐक. हे बघ तुला दारू खूप झाली आहे, आता गाडी चालवायची रिस्क नको घेऊस. ए बेटा, सर्जन आहे मी. माझे हात आणि डोळे एकदम शार्प असतात. दिसतच ते. ऐक माझं. आधी ते राहू दे ना, जाऊ दे त्याला. हे काय सुरू, जाऊ देत त्याला. त्याचा ना दारूवर कंट्रोल आहे ना स्वतःवर कंट्रोल आहे. गाडीवर कसा कंट्रोल ठेवतो बघू ना. कंट्रोल तर तुझ्यावर नाहीये माझा सई. पण एकदा का आपलं लग्न झालं ना, मग बघ सगळ्या गोष्टी कशा कंट्रोल मध्ये आणतो. असं स्टिअरिंग सारखं आहे ना, असं घट्ट पकडून ठेवतो बघ तुला. सुयश घरी पोचल्यावर कळव. डोर ओपन. झोप येते मला. मोडली माझी ऑटोमॅटिक गाडी. खाली बघ नाही ना. ते पाणी का पडतंय असं? पाऊस यायला लागला. ऐक, भिजायला नको त्याच्यात थांबूया. चल तिकडे ये बघ इकडे थांबू. इकडे चल. नाही, वरती चढायचं ना, ते बघ. दे हात दे. आधी ती नाही वरती. सॉरी काय करायचं आता आपण इकडे? काय यार से उगाच चिडलीस त्याच्यावर एवढी. आता इथं अडकायला लागलं ना, काहीतरी गाडीत आपण केलं असतं ना मॅनेज. अरे असं काय करतोस तू आदित्य? तो काय बडबडत होता पाहिलंच ना तू. आणि हे बघ, तो मला काही बोलला ना तरी मी ऐकून घेईन, पण तुम्हाला जर का काही बोला तर मी अजिबात सहन करणार नाही. हो पण आता त्यामुळे हा त्रास सहन करायला लागतो ना सगळा. आधी तुम्ही मला त्रास म्हणालात. ए नाही ग बाई, तुला कशाला काय. हिला म्हणलो मी, सईला म्हणलो त्रास. हा मग ठीक आहे. मला ना ते हवंय. आता काय हवंय तुला? तुझ्याकडून नाही, आदिजींकडून हवंय. ए काय ते म्हणजे सई? ते असतं ना ते क्यूट पप्पी सारखं. पप्पी? पप्पी पप्पी म्हणजे बुबू बुबू बुबू. आता काही भर पावसात मला कुत्री शोधायला लागतो सई. नाही तसं नाही. मराठीत त्याला व्याकरण म्हणतात त्याला. ते नाही बरोबर आहे. शोध. नाही ते नाही. मला ना तुमचा सहवास, मला तुमचा
सहवासाचं ठीक आहे, वासाचं काय ते बघा की. आदित्य, मला नाही वाटत की हिला आता या अवस्थेत घरी घेऊन जाता येईल. हो ना. म्हणजे हिला माझ्या घरी नेलं ना तर आमच्या दोघींची मिळून वाट लागेल. म्हणजे मला घरातनं बाहेर पडणं सोड, आता रूम मधनही बाहेर पडायला देणार नाहीत मम्मा आणि डॅडू. नाही, यू आर राईट. कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. अरे पण कुठे? आहे एक जागा आहे. कुठली जागा आणि कुठे?